महाविकास आघाडीचा या केंद्र सरकारने करायचं काय? जनक सुरक्षा विधेयक विरोधी कायदा रद्द झालाच पाहिजे, संविधान बचाव देश बचाव, संविधान बचाव देश बचाव। सरकारचं करायचं काय? या जुलमी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात या सरकारने कायदा आणला, या कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडी आणि आम्ही सगळे लोक या कायद्याच्या निषेधार्थ विरोधात आम्ही या ठिकाणी जमलो। हे जे कायदा आहे हे कायदा फार चुकीचा आहे। जे देशाला लोकशाही पद्धतीनं जे राज्य आपण करत आहोत इथं कुठेतरी हुकुमशाही पद्धतीनं पुढील काळात हे करण्याचं या सरकारचं धोरण आहे। त्यामुळे यांचा आम्हाला या ठिकाणी निषेध करायचा आहे। 2024 मध्ये जे जनसुरक्षा विधेयक लागू केलं त्या विधेयकाच्या विरोधात आमचं हे महाविकास आघाडीचं आंदोलन आहे। हे आंदोलन जनसुरक्षा विधेयक म्हणजे सर्वसामान्य जनतेवर त्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा हा कायदा आहे। ही दडपशाही आहे देशामध्ये, कळत न कळत आणीबाणी लावल्यासारखा हा कायदा आहे। याच्यामुळे पत्रकार असो, सामान्य जनता असो, महिला असो, विद्यार्थी असो, शेतकरी असो, सामान्य आवाज काढण्यासाठी या आपल्या मागण्या करण्यासाठी तो रस्त्यावर येऊ शकणार नाही। या सगळ्या दृष्टीनं हा कायदा एकदम बेकायदेशीर आहे आणि दडपशाहीचा आहे। उद्या सरकार आणि सामान्य जनतेचा एकमेकांवर विश्वास राहणार नाही। आपण सरकारपुढे आपलं मानणं मांडणार नाही आणि लोकशाहीचं मूल्य दाबणारा हा कायदा, या निषेधात आज आमचा हा मोर्चा आहे।